जिजे काय रे समाधाने? जिजे जेडीच्या लग्नाचं बोलून आलो बघ. होय, काय म्हणलं? आता एवढा महाळाचा 15 सरला की पुढची बोलणी करायची असं ठरलंय बघा. आता दिवाळीत एखादा चांगला मुहूर्त बघून जेडीचा बार उडवून टाकू बघ. अहो मी तर म्हणते दिवाळीच्या आधीच उरकून टाकू. अगं एवढ्या लवकर तयारी करायला कसं दिवस पुरायचं? नाही ना नको समाधान्या, आपण दिवाळीतच बघू बघ. अगं हो, तुम्ही तर पार मांडवातच जाऊन बसला की. अरे तसं नाही रे समाधान्या, जेडीच्या लग्नासाठी जीव माझा तिळी तुटत होता बघ. आता देवाच्या कृपेने समज कसं जुळून आले बघ. हायच माझी जेडी तेवढी नशीबवान, म्हणून एवढं चांगलं स्थळ मिळालंय. काय ग जेडे, आता तरी झालं का तुझ्या मनासारखं एकदाच? काय ग, खुश ना? होय पप्पा. आता तू एकदा मार्गाला लागलीस म्हणजे आमच्या सगळ्या चिंता मिटल्या बघ. कसं मग घर, कारखाना, शेती आणि रोज शीतलच्या हातचं काहीतरी खायचं, बस एवढंच. नाहीतरी आता दुसरं काय करत होतं तेव्हा? तिच्या नशिबाने तिला चांगलं स्थळ मिळालंय. असं बोलताय जसं काय तुम्हीच धडपड करून आणलंय. होय बाई जेडे, आता नशिबान तुला एवढं चांगलं स्थळ मिळाले तर नीट सांभाळून संसार कर बघ सगळा. अगं शीतल कुठे दिसेना? शीतल, शीतल. ती आस्मिनकडे गेली. आताशी कुठं नाही आली तर गेली का राहायला? इथे एकतरी एवढे दिवस सगळी कामं करून आमचं कंबाड गेले. झालं का? बोललीस? मला वाटलंच होतं तू बोलशील म्हणून. मस्त घरातली समजी कामं करून गेली बघ. मग काय नवलंय त्यात? आम्ही बी मस्त सगळी घरातली कामं करून बचत गट चालवलाय की आधी. पुष्पे तू जरा गप बसतीस का? हा, जरा काय सुरू झालं का नाही तुमची कोंबड्यावानी झुंज लागलेली आहेच. अगं एवढी चांगली बातमी तिला सांगायची होती म्हणून हाक मारली, आणि खरं तर तिच्यामुळेच. म्हणून तर गेली तिकडे पळत. काय? नाही आली की कळलंच की. बर बर, ती जाऊ दे. एवढी चांगली बातमी आहे, मी आजाला फोन करून सांगतो. मी फोन अगं फोन दे की. हा मामा बोल. आजा, अरे कुठे आहेस? अरे हे काय निघालोय, दिल्लीला चाललोय. बर निघताना तुला चांगली बातमी सांगतो. अरे आम्ही जेडीच्या लग्नाचा होकार कळवून आलो बघ. होय होय, त्यांचा बी होकार आहे. आणि 2 आठवड्यानंतर पुढची बोलणी करू म्हणलेत. आता फक्त तूच सांग तू कधी सुट्टी काढणार आहेस ते, तशी तारीख काढू आपण. अरे नाही नाही मामा, माझं काय खरं नाही बघ. आणि काश्मीरला सुट्टी मिळाली तर विषय सोड. तुम्ही काय थांबू नका, मी सुट्टी मिळाली तर येतोच. बर बर, ठेवू का मी? हा ठेव ठेव, मी पोचलो परत फोन करतो. आजा, अरे तू खुश आहेस ना? अरे हो हो, हाय की मी खुश. आणि चांगलंच झालं बघ. आपण तिचं लग्न आहे ना जोरात लावून देऊ, तू नको काळजी करू. बर बर, तू बोलला ह्यात सगळं आलं बघ. आता मी तयारीला लागतो. तू तेवढं सुट्टीचं बघ बर का? हा हा हा, ठेव. आज पहिल्यांदा मामाला एवढा खुश बघितलाय. त्याच्या आयुष्यात आलेला हा आनंद असाच राहिला पाहिजे. आम्हा सोय रे वनचे भैया. हो काय चाललंय? कवितांचा मॅशअप. अरे काय सांगू त्याले, आम्हाला एवढा आनंद झालाय का नाही, काही सुधार नाही, सगळं चांगलं झालंय बघ. पण भैया तुम्ही राव टेन्शन दिलं होतं बरं का. व्हॉट डू मीन बाय टेन्शन? म्हणजे तुम्ही केवढा पॉज घेतला होता तिथं आम्ही गॅसवर ना, आणि ती मामी तिने तर श्वास रोखून धरला होता, श्वास. पण भैया मला काय म्हणायचंय, आता तुम्ही होकार देणारच होता तर एवढं ताणून का धरलं होतं? कसं असतं टॅलेंट,
ह्यातच खरी मजा असते. लोकांनी विचार केला पाहिजे आपली नेक्स्ट मूव काय असणार आहे. अहो भैया, की आई साहेब आणि ताई साहेबांना काय सांगणार आहे तुम्ही? आईसाहेबांना कसं पटवायचं हे मला चांगलंच माहिती. आणि कसं आहे, एकुलते एक पोरग म्हणल्यावर आईसाहेबी पागळते तरी. आता आपलं एकच ध्येय, वन अँड ओनली शीतल. येस, शीतल. हे तर लवकरात लवकर तो फोटो प्रिंट करून आणा. असं किती दिवस आम्ही तो जळका फोटो हातात धरून बसणार आहे. अहो भैया, अहो तिकडे जयश्रीला होकार दिलाय तुम्ही. तू पिक्चर बघत नाही का रे? हा, त्यात कसं असतं सगळं सस्पेन्स. हा, शीतलला पण असंच वाटणार ना आता. जयश्रीचं आणि भैयाचं लग्न झालं म्हणजे भैया माझं नाद सोडल. पण तिला हे कुठं माहितीये, हारकर जितने वाले कोई बाजीगर कहते. भैया, मी काय म्हणतोय, माझं ऐका तुम्ही. तुम्ही ना तुमच्या करिअरकडे लक्ष द्या. तुमचं जनमत लक्षात घ्या. उगल नको त्यात एनर्जी वाया नका घालू भैया. टॅलेंट राव. आता फक्त आपलं एकच ध्येय, शीतलला मिळवणं. आणि मग जयश्रीशी लग्न. लग्न तर जयश्री बरोबरच करणार, पण मिळवणार शीतललाच. तू है वही दिल ने जिसे अपना कहा, तू है जहां मैं हूं यहाँ, अब तो ये जीना मेरे बिन है सजा. हा हा. पुष्पे, अगं चल की तेवढी कामं काय काय ती बघूया. म्हणजे खरेदी काय करायची, खरेदी कुठं करायची. मी बी तीच म्हणलं, आता शीतलला जोडीला घेते आणि भली मोठी लिस्टच काढते बघा. म्हणजे काय राहिलं असं व्हायला नको. होय, अगं ती असली आपल्याला काही काळजीच नाही. अगं तिकडं आसामला तिनं गणपती बसवला होता, मग इकडे घरात लग्नाचं बघायचं काय अवघड आहे तिला. अगो बाई, तुम्हाला चांगलंच माहित आहे की सगळं, आम्हाला तर काहीच माहित नाही बाबा. पुष्पे, चल येऊ का मी? मला ड्युटीला उशीर होतोय. चालतंय की. बरं येताना ती बर काय नाही, जाऊ दे, या जावा तुम्ही. अगं काय ती बोल की आता. अहो काय नाही, मी म्हणणार होती येताना जरा गुरुजींना बी भेटून या. नको नको, तिकडे जाताना आपण दोघं संगत जाऊ. म्हणजे तुझ्या काय शंका असतील ते डायरेक्ट त्यांना विचारता येतील. होय, बर, आता कामाचा एवढा लोड येईल त्यात इसरायला नको म्हणून बोलली.